श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार, मी प्रतिभा तुमच्या सर्वांचं स्वागत करते प्रतिभा मराठी ब्लॉग या चॅनल मध्ये. आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा, आरोग्यदायी जाओ हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आज मी तुम्हाला एक मराठी कथा सांगणार आहे. भक्ताची एक मराठी कथा सांगणार आहे. कुठेही न जाता ही कथा संपूर्ण ऐका. संत नामदेव महाराज हे विठ्ठलांचे निस्सीम भक्त होते. त्यांच्यासाठी पांडुरंग केवळ मूर्ती नव्हते, तर तो चराचरात वसलेला परमात्मा होता. एकदा नामदेव महाराज रोटी खाण्यासाठी बसले होते. तिथून एक कुत्रा धावत धावत आला आणि त्याने पाटावरची कोरडी भाकरी तोंडात धरली आणि तो तिथून पळू लागला. सामान्य माणूस असता तर त्याने कुत्र्याला दगड मारला असता किंवा रागवला असता, पण नामदेव महाराजांनी तसे केले नव्हते. त्यांना त्या कुत्र्यामध्येही आपला विठ्ठल दिसला. त्यांनी पाहिले की कुत्रा कोरडी भाकरी घेऊन जात आहे. ते हातात तुपाची वाटी घेऊन कुत्र्याच्या मागे धावू लागले आणि ओरडू लागले, देवा थांबा, कोरडी भाकरी खाऊ नका, तिला तूप तर लावून घ्या, तुमच्या घशाला त्रास होईल. नामदेव महाराजांचे हे प्रेम बघून प्रत्यक्ष पांडुरंग त्या कुत्र्याच्या रूपातून प्रकट झाले आणि त्यांनी नामदेवांना दर्शन दिले. या कथेतून आपल्याला काय शिकायला मिळते, तर देवाला फक्त मंदिरात शोधण्यापेक्षा तो प्रत्येक माणसात, प्राण्यात आणि निसर्गात आहे. ही भावना ठेवली तर आपल्या मनात कोणाबद्दलही द्वेष राहणार नाही. तुमची भक्ती किती मोठी आहे यापेक्षा तुमचे मन किती निर्मळ आहे याला जास्त महत्त्व असते. संकटात किंवा अनपेक्षित परिस्थितीत चिडण्यापेक्षा जर आपण करुणेने विचार केला तर आपल्याला त्यातून आनंदाचा मार्ग मिळतो. आपण आयुष्यात अनेकदा छोट्या छोट्या गोष्टीवरून चिडतो किंवा लोकांशी वाईट बोलतो, भांडण करतो, पण जर आपण प्रत्येकामध्ये ईश्वराचा अंश पाहिला तर आपले आयुष्य अधिक शांत आणि आनंदी होईल. तुमचं कामच तुमची भक्ती समजा, मग यश नक्कीच मिळेल. ही कथा तुम्हाला कशी वाटली नक्कीच मला कमेंट करून सांगा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा.